सध्या कोकणात शेतीची कामे मंद गतीने होताना दिसत आहेत। मे महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भात शेतीची कामे रखडली होती। शेतात पाणी साचल्याने भात पेरणी तसेच अन्य कामे रखडली। साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही शेत पेरणीची कामे केली जातात। त्या अगोदरच शेतीची मशागत केली जाते। मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे वेळापत्रकच कोलमडलं आहे। सध्या सगळीकडे पारंपरिक पद्धतीने नांगरणी कमी होत असून आधुनिक पद्धतीचा वापर करून पॉवर विडरसारख्या यंत्राने शेती करताना शेतकरी दिसत आहेत। दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे त्रस्त असणारा शेतकरी आपली शेती टिकवण्यासाठी मेहनत घेऊन शेतीत राबताना दिसतो। पारंपरिक व आधुनिक पद्धतीचे बियाणे बाजारात उपलब्ध झाली असून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी विवंचनेत पडला आहे। आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भात बी पेरणी करावी की नको असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे। मात्र काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत भात बी पेरणी सुरू केली आहे। मदन मोरकर, कोकण लाईव्ह, ब्रेकिंग, सावंतवाडी। माझं नाव प्रमोद प्रभाकर नाईक। यावर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे पेरणीला उशीर झालेला आहे। त्यात करून यंदा पावसाने जरा उसंत घेतल्यामुळे आता पेरणीला सुरुवात केलेली आहे आम्ही। आणि आता बघूया पुढे नंतर पाऊस पुढे काय करतो ते। पहिल्यांदा आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायचो। बैल जोडी होते, बैलांचं ओझ होतं आमचं। तर आता आम्हाला ते परवडत नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही आता पॉवर टिलरने आता सध्या शेती करतो। आणि त्याच्यामुळे म्हणजे बैलांना आम्हाला परवडत नव्हतं, त्याच्यामुळे आता आम्ही पॉवर टिलरने शेती करतो। आणि आता सध्या उपणी आमची पेरणी चालू आहे। आता बघूया पुढे पाऊस चांगला पडायला पाहिजे, त्यातच समाधान। आपला भात आपला उपटू, मी टाकतो, तुम्ही आपला काही मदत करा त्याला।